नमस्कार, स्वागत आहे आपलं जनजागृती न्यूज महाराष्ट्र याच्यामध्ये. आज आपण आहोत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासमोर. परळी आणि अंबाजोगाई या क्षेत्रामध्ये बोगस वृक्ष लागवड हा प्रकार झालेला आहे आणि या बोगस लागवडीच्या विरोधामध्ये 23 जूनपासून या ठिकाणी उपोषण चालू आहे. हे उपोषण का चालू आहे, हा नेमका प्रकार का म्हणजे बोगसपणा काय झालेला आहे, हे आपण आज उपोषणकर्ते असणाऱ्या यांच्याकडून जाणून घेणार आहोत. धीरज लक्ष्मण जंगले हे दिनांक 23 जूनपासून या ठिकाणी उपोषण करतायत. शासनाकडून त्या बाबतीत काय दखल घेतली गेलेली आहे आणि नेमकी त्यांची काय मागणी आहे हे आपण जाणून घेत आहोत. आज आपण या ठिकाणी उपोषणकर्ते जे आहेत त्यांची प्रकृती सध्या अस्ताव्यस्त आहे, परंतु त्यांचे जे सहकारी आहेत बाबासाहेब नावाचे, आपण त्यांच्याशी बोलतो आहोत. हे नेमकं प्रकरण काय आहे, या प्रकरणामध्ये नेमका काय बोगसपणा झाला आहे हे आपण जाणून घेत आहोत. दादा, आज तुम्ही या ठिकाणी 23 तारखेपासून उपोषण करताय, नेमकं काय प्रकरण आहे? अंबलवाडी शिवारामध्ये एक 40 हेक्टर जागा आहे. त्या ठिकाणी वन विभागाचे लागवड करायची होती. तर त्या ठिकाणी 64,000 झाडाची लागवड करण्यासाठी नवीन टेंडर आलतं. तर त्या ठिकाणी आधी जुने झाडं काही हजारोच्या संख्येनं हिरवेगार जगलेले झाड होते. तर ते झाडं JCBच्या साह्याने तोडून टाकले आणि त्या ठिकाणी 64,000 झाडं नुसते कागदपत्रे दाखविले. आम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असताना त्या ठिकाणी फक्त झाडांच्या काड्या लावण्यात आल्या आहे आणि त्या ठिकाणी लोकांना रोजगार भेटावा ह्या दृष्टिकोनातून शासनाने रोजगार हमीच्या अंतर्गत ते झाडं लावण्यासाठी सांगितले होते. पण त्या ठिकाणी लोकांना रोजगार न देता JCBच्या साह्यानं नुसत्या रेषा ओढून त्या ठिकाणी काड्या लावण्यात आल्या. तर हे 64,000 झाडं गेले कुठे, ह्याचं अपहरण झालं कसं? तर ह्यासाठी आम्ही वारंवार वरिष्ठ कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, संभाजीनगर कार्यालय व बीडचं कार्यालय या ठिकाणी पत्रव्यवहार केले असताना आम्हाला काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा कार्यालय अधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं आहे. आज बरं, आता शासनाकडून आता तुम्ही सांगताय 64,000 झाडांचं त्या ठिकाणी हे होतं. ती पूर्वीची झाडं चांगली मोठी असताना सुद्धा ती झाडं काढून पुन्हा म्हणजे नवीन लागवड करण्यात आली झाडांची, बरोबर आहे. शासनाकडनं काय दखल घेतली गेली आतापर्यंत कसलीच दखल घेण्यात आली नाही, म्हणून तर आम्हाला एवढा मोठा पाऊल उचलावा लागला. बरं, तुम्ही या ठिकाणच्या वरिष्ठांना जेव्हा भेटला, त्यांच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आणून दिल्यात, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांचं फक्त म्हणतात की आम्ही त्यांना पत्र पाठवलं, मेल पाठवला, बघू, असंच उडवाउडीचे उत्तर देतात. 3 महिने झाला आम्ही याचा पाठपुरावा करतात. अच्छा. 3 महिन्यापासून आम्ही कागदपत्रांचा व्यवहार करतात. समक्ष जाऊन मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सुद्धा कागदपत्र दिले, औरंगाबादला सुद्धा दिले, संभाजीनगरला, आणि बीडला इथं अधिकाऱ्यांना भेट घेतली. उपोषणाला बसण्याच्या अगोदर सुद्धा आम्ही वन अधिकारी साहेबांना सुद्धा भेटलात की सांगितलं की हे साहेब असा प्रकार आहे, आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. ते पुरावे सुद्धा आम्ही दाखविले त्यांना, पण त्यांना ऐकून घेण्याचं त्यांची मानसिकता नव्हती. इकडे आपले अजून एक दादा आहे जे सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात, आपण त्यांच्याशी बोलतोय. मोरे दादा, मला सांगा, आज या ठिकाणी उपोषण चालू आहे, काय काय माहिती द्या? जय शिवराय, जय भीम. मी बाळासाहेब मोरे पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच. मला आज या ठिकाणी आल्यानंतर हे गौसभाई आणि धीरज जंगले हे परळीहून या ठिकाणी येऊन आलेत आणि उपोषणाला बसलेत. कारण आहे 40 हेक्टरमध्ये झाडं लावले होते, एकही झाड त्या ठिकाणी शिल्लक नाही. अंबाजोगाई वन उपविभाग असेल, बीड जिल्हा वन अधिकारी असतील, पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट एक आहे, धीरज जंगले साहेबांना या ठिकाणी अर्ध्या तासापूर्वी चक्कर आली आणि ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही, कसला इलाज होत नाही. माझा प्रश्न या ठिकाणी सरकारला, उपोषणकर्ते चळवळी मारून उपोषणकर्त्याला जर काही उद्या घातपात झाला किंवा त्याच्या जीविताला जर धोका झाला तर कोण जबाबदार आहे? आता 3 दिवस सुट्ट्या आहेत, प्रशासन 3ऱ्या दिवशी सुद्धा काय हालचाल करीत नाही. आणि हे वन विभाग जो आहे तो प्रत्येक वेळेला असंच दुर्लक्ष केलं जातं या आंदोलनकर्त्याकडं. यांचा काय दोष आहे? आज मराठवाड्याचा वाळवंट होतोय आणि ही धडपड करणारी माणसं आहेत, यांना खरं तर जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घ्यायला पाहिजे होती. आज त्यांची प्रकृती खालावली. मी या ठिकाणाहून जिल्हाधिकाऱ्यांना आणि
विनंती करीन राज्य सरकारला की जिल्हा वन अधिकाऱ्यावर आणि परळी तालुका वन अधिकारी आणि उपविभागीय आंबेजोगाई वन अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि यांना तात्काळ न्याय दिला पाहिजे. आम्ही या ठिकाणी इंटक जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे रामधन जमालेत, शाहू फुले आंबेडकरवाद्यांच्या आघाडीचे या ठिकाणी आपले भीमराव कुटेत आणि इतर सगळे सामाजिक कार्यकर्ते 2 दिवस या उद्यापर्यंत जर नाही दखल घेतली तर अल्पसंख्याक या ओबीसी आघाडीचे या ठिकाणी आमचे कार्यकर्ते प्रवीण आनेराव हे या ठिकाणी रास्ता रोकोचं नियोजन करणार आहेत आणि याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहिली याची नोंद घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकीकडे महाराष्ट्राचं वाळवंट होतोय, झाडे जगवा असा संदेश शासनाकडून दिला जातोय. मात्र ज्या ठिकाणी ऑलरेडी झाडं लावलेली आहेत, 40 हेक्टरचं हे क्षेत्र आहे असं सांगण्यात येत आहे आणि 40 हेक्टर क्षेत्रामध्ये असणारी जी जगलेली झाडं होती ती झाडं काढून पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी झाडं लावण्यात येत आहेत. नेमका सावळा गोंधळ काय आहे याच्या विरोधामध्ये या ठिकाणी हे उपोषणकर्ते गेल्या 23 तारखेपासून उपोषण करताना आपल्याला दिसून येत आहेत. शासनाकडनं मात्र या उपोषणकर्त्याची कुठलीच दखल घेतली जात नाही. या ठिकाणचे जे मुख्य उपोषणकर्ते आहेत त्यांची प्रकृती आज अत्यंत अस्तव्यस्त झालेली आहे आणि शासनानं अशा घटनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण येणारा काळ हा वरचेवर जे तापमान आहे, जो महाराष्ट्रामध्ये पाऊस हे जे प्रकार आहेत हे जंगलतोड या प्रकारामुळे होत आहेत. मात्र ऑलरेडी असणारी झाडं तोडली जात आहेत. ही खूप मोठी शोकांतिका आहे. जनजागृती न्यूजसाठी मी महादेव सवई, बीड. या झाड खाऊ वन विभागाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या झाड खाऊ वन विभागाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या झाड खाऊ वन विभागाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. बीड जिल्हा वन अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे. बीड जिल्हा वन अधिकाऱ्यांचं निलंबन झालंच पाहिजे. परळी तालुका वन अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे. परळी तालुका वन अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे.